दीपाली मॅडम आहात का हो आहे मॅडम. हा, व्हिडिओ सुरू करताय. हो मॅडम, स्टार्ट होत नाही आहे व्हिडिओ. एक मिनिट हं. हा, दिली फॅसेट. आत्मवंदन मॅडम. आत्मवंदन. ओमकार ध्यान कोर्स खूप छान झालाय मॅडम. म्हणजे आणि खूप फास्ट रिझल्ट देणार आहे. याआधी पण मी ओमकार ध्यान कोर्स जेव्हा केला होता ना, मला सर्दीचा खूप त्रास व्हायचा. म्हणजे एकदा सर्दी झाली की एक एक महिना जायची नाही. याआधी सुरुवातीला जेव्हा सकाळी ओमकार ध्यान कोर्स राहायचा तेव्हा पण मी केला. एक 2-3 महिने सलग केला तर पूर्ण पूर्ण सर्दी गेली होती माझी. एकदम श्वासोच्छवास एकदम क्लिअर झाला होता. मग हम्म. एक 8-9 महिन्यांनी थोडं परत त्रास चालू झाला. मग काही आपल्या ओंकार ध्यान कोर्सचा टायमिंग थोडा आधी होता ना 7:30 ला वगैरे. मग हम्म. तेव्हा वेळेमुळे मला झालं नाही. मग जसं 9:30 ला चालू केला मी परत. आता हा 1 महिना केला. परत त्रास कमी आहे माझा. आणि आता हम्म. या महिन्यात थोडं पर्सनल रिझन, मुलाची एक्झाम वगैरे मला करता येत नाहीये. आणि थोडा गॅप होणार होता. म्हणून म्हटलं मग या महिन्यात मी करणार नाही. मे महिन्यात मग कंटिन्यू करणार आहे. आणि हम्म. खूप फास्ट रिझल्ट देणारा कोर्स आहे मॅडम. आणि एवढे अद्भुत रिझल्ट आहे ना ओंकार ध्यानाचे, की खूप म्हणजे म्हणजे सगळेच अनुभवत असतील ते. खूपच फास्ट रिझल्ट आहेत त्याचे. खूप आणि छान. तुम्ही जे वॉटरला अफर्मेशन्स देऊन व्हर्टेक्स वॉटर करायला सांगता, ते पण हम्म. खूपच हे आहे. ते आरोग्यासाठी फार छान आहे. हो, हो. तर ओंकार ध्यान काही असं म्हणजे प्रत्येक सगळा कोर्स प्रत्येक वेळेला जमला पाहिजे असं काही नाही, पण जे शिकतो ते सोडू नका. स्वतः हो, बसल्या बसल्या आज जी मी सांगितलं ना, एक्झेल करायचं 2 मिनिटं हो, आणि हो. त्याच्यानंतर 2 मिनिटं ओंकार म्हणा आणि 5 मिनिटं ध्यान करा. यांनी सुद्धा ट्रिमंडस फरक पडणार आहे. तर जे काही आपण शिकतो ते डिस्कंटिन्यू करू नका, म्हणजे अजून सगळं नाही. बाकीचं तब्येतीचं हे होऊन जाईल. आणि अजून मटेरियलिस्टिक काय काय फायदे ते सांगा जरा न्यूज तुमच्या. ते तुम्ही जसं-जसं संकल्प पेरायला सांगायचे प्रत्येक प्रतिपदेला, पौर्णिमा, हा. अमावास्येच्या प्रत्येक याला मी प्रत्येक याला संकल्प पेरायचे. म्हणजे माझ्या 2 मोठ्या गोष्टी होत्या, की भावाचं लग्न आणि मिस्टरांचा ट्रान्सफर. तर हम्म. त्या दोन्ही पण गोष्टी यावर्षी झाल्या आहे. भावाचं लग्न आहे आता 26 ला आणि मिस्टरांची ट्रान्सफर झाली. इथेच पाहिजे होती आम्हाला धाराशिवला. त्याच्यामुळे ते हम्म. जे जे जिथे पाहिजे होती तिथे मिळाली. आणि जॉइन पण झाले आता 10-12 दिवस झाले जॉइन झाले. हे 2 मोठ्या गोष्टी झाल्या माझ्या. ते यावेळेला आणि किती यासाठी कितीदा संकल्प लिहिले ते महत्वाचं सं सांगा. कितीदा हृदय मेडिटेशन केलं, हृदय कितीदा मेडिटेशन व्हिज्युअलायझेशन हे सांगा. हं. मॅडम ते सांगता येणार नाही कारण मध्ये आपण साधारण जो सांगा, कारण हां. लोकांना कसं वाटतं एकदा संकल्प लिहिला झालं नाही दुसऱ्यांदा नाही, लिहितच नाही, नाहीत नाही, ते. नाही. नाही, नाही. त्यासाठी हे सांगणं कंटिन्यू. गरजेचं आहे. हां, म्हणजे तुम्ही हं. जेव्हा मी तुमच्याशी जेव्हा पासून जोडले गेले आहे, तुम्ही जेव्हा-जेव्हा हं. सांगायचं, की आता कोणत्याही कोर्सला, ओंकार साधनेला असो, देवी ध्यानाला असो, प्रत्येक याला मी संकल्प लिहिले, की मला म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी पण लिहिल्या आणि हे 2 मेजर राहायचेच त्यामध्ये. त्यात मी तुम्हाला मध्ये-मध्ये सांगायचे पण इम्प्रूव्हमेंट आहे, इम्प्रूव्हमेंट आहे. हो, तर पर्सनल हां. कम्युनिकेशन व्हायचं. हां. तर म्हणजे सोडायचं नाही म्हणजे आणि रिझल्ट आता काही गोष्टींना म्हणजे ती काही जादू नसते, की तुम्ही संकल्प लिहिला आणि तो होणारच आहे. ते मग महत्वाचं सांगणं हां. गरजेचं कारण या दोन्ही मोठ्या गोष्टी होत्या ना. हो, हो. भावाचं त्याला लग्न वेळ कित्येक दिवस लागणारच आहे. ठरत हो, नव्हतं हो. आणि हो, मुलगी आली, पसंत झाली, पुढं हो. जात नव्हतं. म्हणजे आणि हे म्हणजे भावाच्या लग्नाचा संकल्प असा लिहिला होता मॅडम, की जशी मुलगी म्हणजे जास्त हां. एक्स्पेक्टेशन नाही आपल्याला काही नाही. जशी मुलगी हवी म्हणजे आपलं साधी घर सांभाळणारी आपल्याला बस म्हणजे आणि एवढी छान मुलगी मिळाली आहे मॅडम, की म्हणजे असं वाटतच नाही, की म्हणजे अजून लग्न व्हायचंय. मी पण तुम्हाला खूप सांगत होते असंच हां, लिहायचं, जशी हवी हां, हां. तशी. कारण आपण जशी हवी लिहिलं तशी. नोकरीवाली हवी. हां, नाही. आपल्याला काय माहिती नोकरीवाली हां, आपल्यासाठी हां, हां. चांगली असणार आहे की नाही, हे हो, फार महत्वाचं आहे. हो. म्हणून जशी हवी तशी. आपल्या इच्छा सुद्धा बदलतात ना नंतर. हो, हो, हो. तर हे वाक्य मॅडमना मी सांगत होते. तर खूप सुंदर झालेलं आहे आणि ट्रान्सफर डॉक्टरांची नुसती ट्रान्सफरच झाली नाही, तर मॅडम महत्वाचं सांगा. आणि कशी जे झाली ते फार महत्वाचं आहे. हां. आणि म्हणजे थोडं ते कोर्ट केस वगैरे होती ते तर 2 वर्ष आधीच रिझल्ट लागला होता आपल्या बाजूने त्याचा. पण जो हां. मध्ये गॅप झाला होता जॉबमध्ये आपल्याला सगळं पूर्ण पेमेंट मिळणार आहे.
त्या पूर्ण डॉक्टर गॅपचा जॉइन पूर्ण झाले पेमेंट. नव्हते. हां, कारण विरुद्ध काहीतरी नियमाच्या विरुद्ध होती ती हां. आणि केस टाकली होती, जिंकले होते. पण त्याचं काही पुढचं इम्प्लिमेंटेशन जे असतं ते काही होत नव्हतं. पण आता हे संकल्प लिहून बाकी व्हिज्युअलायझेशन वगैरे तर मॅडम करतच होत्या. हे सगळं काय-काय सांगते ते सगळं केलेलं आहे मॅडमनी. आणि नुसतं संकल्प लिहून नाही झालेलं मॅडम. किती वेळा केलं व्हिज्युअलायझेशन करतच होत्या मॅडम. हृदय मेडिटेशन कंटिन्यू, करतच कंटिन्यू होत्या. करायचं. हो. कंटिन्यू करत होत्या आणि याच्यामुळे डॉक्टरांची ट्रान्सफर तर कॅन्सल झालीच झाली. पण जो काही नोकरी जॉइन केलेला पिरियड होता, न जॉइन केलेला, ते स्वतःचं हॉस्पिटलच चालवत होते. सुंदर हॉस्पिटल आहे मॅडमचं आणि डॉक्टरांचं 2 हॉस्पिटल आहेत त्यांची. मी जाऊन आलेली आहे. आणि याच्यामध्ये नुसती ट्रान्सफर रद्द नाही झाली, तर सगळं हे मिळालं. रिट्रोगेट इफेक्ट मिळाला. जेवढं जॉबला गेले नाही ते, तो सगळा पगार त्यांना मिळालेला आहे आणि मॅडमनी लगेच दणदणीत देणगी दिलेली आहे पाडव्याच्या ह्याला. हे आणि महत्वाचं आहे. मॅडम हे ते पण महत्वाचं आहे. नाही म्हणजे आम्ही दोघं पण विश्वास ठेवतो या गोष्टीवर, की जेवढं आपण देऊ त्याच्या डबल-तिबल आपल्याला रिटर्नमध्ये करेक्ट, मिळेल. करेक्ट, करेक्ट, हां. करेक्ट. आणि हे आता अजून तरी कळालेलं नाही. मी तुम्हाला परवा देणगी दिली आणि हो. काल माझ्या अकाउंटमध्ये ₹5,000 कुणी जमा केले माहीत नाही. बघा. अजून तरी मला कळालं नाहीये. कारण नाही, ते आहे. तुम्ही बघा मॅडम वर्क होतं. तुम्ही हो, जेवढं देता त्याच्या कितीतरी हो, पटीने तुम्हाला येतं. हो, आणि लोक काय करतात सगळं विहंगमपासून घेतात, माझ्यापासून घेतात आणि देणग्या दुसरीकडे देतात. असं नाही केलं पाहिजे. तुम्ही सोर्सला रिटर्न दिलेच पाहिजे. क्लोज लूप असतंच. मॅडमचं उदाहरण आठवा. 9 तारखेला पाडवा झाला. काल 10 तारीख होती. हो. लगेच पैसे लगेच दुसऱ्या बँकेत दिवशी. आले मॅडम आणि या ते गोष्टी अजून नाही कळालं ते कुणी टाकले, काय आहे म्हणजे मला माहीत नाही ते कुठून आले. मी येतात ते कालपासून कुठूनही शोधते. येतात. विचार हां. डोकंच चालवायचं नाही. मी तुम्हाला सांगते ना आणि माझी सुद्धा अशीच मस्त बातमी आहे कालची. माझं प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. 8वी प्रॉपर्टी आहे ही. पिरॅमिडच्या परिसरातील 4थी आहे. पिरॅमिडच्याच जवळ फ्लॅट घेतला कारण पिरॅमिडला जेव्हा मला राहायचं असतं, कार्यक्रम असतात, त्यावेळेला नेटवर्क नसतं, काही नसतं. आणि मी तुम्हाला सांगितलं आता मला पूर्ण आयसोलेशनमध्ये राहावसं वाटलं तर मला जागा पाहिजे. माझं ध्यान, माझं वाचन, मला कोणीच नको नजरेसमोर. आणि यासाठी झालेलं आहे आणि लवकर तिसऱ्या प्रतिपदेनंतर लगेच झालेलं आहे. संकल्प लिहिला आणि इतकं फास्ट झालं. आणि मिस्टर म्हणत होते, "कशाला आता काय गरज आहे एवढं सगळं आहे." मी म्हटलं, "नाही मला तिथे फार्म हाऊसला राहता येत नाही एकटीला. मला इच्छा झाली तर आणि राहिलं तर नेटवर्क नसतं. मग कार्यक्रमासाठी परत इकडं यावं लागतं घरी." तर माझी मी तिथे राहत जाईल. रात्री नेटवर्क असेल, कार्यक्रम करून परत तिकडे पिरॅमिडला जात जाईल. आणि मिस्टर तयार झाले. घाई सुद्धा त्यांनी केली आणि काल रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर ही माझी सुद्धा न्यूज मोठी आहे. कारण फार मोठी म्हणजे अशासाठी मोठी, की फास्ट झाली, खूप फास्ट झाली. 2-3 महिन्याच्या स्पॅनमध्ये झाली. मिस्टरांची इच्छा नसताना आपोआप ते ट्यून अप झाले आणि उलट त्यांनीच घाई केली आता. तर हे सगळं अमेझिंग आहेत गोष्टी आणि धन्यवाद दीपाली मॅडम तुम्हाला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अजून कोणाला काही सांगायचं असेल तर सांगा. नाहीतर मला थोड्याशा महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्यात. म्हणून मी आज जरा ध्यान लवकर हे केलेलं आहे. तर त्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या ऐकायच्या आहेत तुम्ही. अजून कोणाला काही सांगावसं वाटेल तर जरूर अनम्यूट करून सांगू शकता. सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं मी खूप सगळ्यांना सांगते, की माझ्या पर्सनल मेसेज पाठवू नका. मला पर्सनल फोन करू नका. माझा नंबर आता विहंगमच्या ॲडमिनवर करा. म्हणजे माझे ड्रायव्हर, माझा मुलगा, माझे मिस्टर मला त्या कम्युनिकेशनला मदत करतात. नाहीतर लिटरली माझा दिवसभर त्या कम्युनिकेशनमध्ये जातो. खूप माझा दिवसभर जातो आणि मग आता थोडंसं मला पण फोकस करायचंय. मला पण थोडंसं मौन पाळायचंय. सारखं काही ते मोबाईल घेऊन बसायचं आणि दम अजिबात धरत नाही तुम्ही. तर खूप सांगतेय तरी काही अजून माझ्या या नंबरला टाकतायत. अजून मला पर्सनल फोन करतायत. अनुभव असू देत, शंका असू देत, पर्सनलच टाकतायत. आता काल एका मॅडमनं ओंकार ध्यानमध्ये म्हणत होते, "सांगा अनुभव, सांगा अनुभव." अनुभव सांगा म्हणजे बोला काहीतरी, नवीन आहेत. 10 दिवस ओंकाराचे तुमचे झाले, तुम्ही नवीन आहात. तुम्हाला अनुभव आलेला नसू दे, तुम्ही बोला.
बोलल्या नाहीत तिथे किती वेळा नाव घेऊन आणि काल पर्सनल मेसेज आला, की मला ओमकार माझा घशाला प्रॉब्लेम आहे, मी म्हणू शकत नाही आणि मला कॉन्सन्ट्रेशन होत नाही. उलट असे प्रॉब्लेम तर जरूर तुम्ही ऑनलाईन डिस्कस करा. अनुभव सांगा म्हणजे चांगलेच असतात असे नाही वाईटही असतात, की मॅडम नाही माझं कॉन्सन्ट्रेशन लागत आहे. मग हे सॉल्व्ह तर होतील, पण ऐकणाऱ्यांनाही फायदा होईल. तर त्यांना मी काल टाकलं, की ओंकार हा म्हटलाच पाहिजे ना असं नाही. ओंकाराने ॲक्चुअली आवाज गोड होतो. घशाचे प्रॉब्लेम दूर होतात लगेच. हळू-हळू म्हणायचे. ओंकार काही मोठ्याने म्हणायचं नाही. आपण बघितलं ओंकार ओठातल्या ओठात म्हटला ओम, ओम, ओम असा म्हटला तर जास्त फायदे आहेत. हळू-हळू, हळू-हळू आणि ऐकलं तरी खूप फायदे आहेत. मग हे सगळ्यांना ऐकायला मिळालं असतं. पर्सनली मी त्यांना उत्तर दिले. घशाचं तर पहिल्यांदा टॅकल होणार आहे. आपण बघितलं मनीषा मॅडमचे जावेचं तर लगेचच बोलण्याचे जे प्रॉब्लेम होते दूर झाले. अजून एकाने कोणीतरी टाकला, आवाज खूप गोड झालाय. अनुभव वाचत चला. सगळे अनुभव आहेत आणि आता त्रैमासिक टाकतील विहंगम भरारी. यातले सगळे अनुभव सगळ्यांनी वाचा. स्वतःचा अनुभव तर जरूर वाचा स्वतःच. कारण तो परत रिझवणं फार गरजेचं आहे. कारण हे सगळे अनुभव आपण साठवणीत ठेवले पाहिजेत. तर अशा काही शंका असतात तेही मला अजूनही पर्सनल विचारणं टाकले पर्सनल. चांगले अनुभव असले तरी पर्सनलच टाकतात. कृपया आता जे काही अनुभव आहेत ध्यानाचे, कार्यक्रमाचा कसं वाटला, काय वाटला, व्हिडिओ खाली टाकत चला आणि प्रश्नांची उत्तरं ग्रुपवर टाकत चला. म्हणजे थोडासा कॉन्शियसनेस चांगला राहील. नाहीतर ग्रुपवरचंही कम्युनिकेशन जास्त होतं. तर पर्सनल मेसेज करू नका. दुसरी महत्त्वाची सूचना या कार्यक्रमाला खूप जणांनी रिक्वेस्ट दिलेल्या आहेत. पण त्यांचे माझ्याजवळ नंबर नाहीयेत, नावं नाहीयेत, जिल्हा नाहीयेत. ना माझ्या नंबरवर ना विहंगमच्या ॲडमिन नंबरवर. जशी जॉइनिंग रिक्वेस्ट दिली तसं त्यांना तो सगळा मोठा मेसेज टाकला. नवीन साधकांनी प्रथम विहंगम कम्युनिटीला जॉइन होणं, फॉर्म भरणं, नंबर घेणं. मग प्रत्येक मेसेजमध्ये होतं, तुम्हाला जर कोर्स करायचा असेल, कोर्स WhatsApp ग्रुपला जॉइन व्हायचं असेल, तर तुमचं नाव, नंबर, जिल्हा टाका. पर्सनल नंबरवर आणि मग जॉइनिंग रिक्वेस्ट द्या. तर या लोकांनी खूप लोक आहेत तुम्हाला सांगते, या लोकांनी मेसेजच बघितले नाहीत. मग कशाला जॉइनिंग रिक्वेस्ट दिली ग्रुपची? आपल्याला एखादा कोर्स करायचा आहे, आपण नुसतं जॉइन क्लिक करतो, नंतर बघत सुद्धा नाही मेसेजेस काय आलेले आहेत. म्हणजे किती आतुरता आहे अशा लोकांना कोर्स करण्याची. काहींनी बघितले त्याला ठाम उत्तर दिलेलं नाहीये. तर अशा लोकांना मी जॉइन करून घेतलेलं नाही. दुसऱ्या याच्यात आता एक मॅडम आहेत, ज्यांना मी सारखी सांगते तुम्ही कार्यक्रमाला येऊ नका माझ्या. तुम्ही आधी ध्यान करा. क्लिन्झिंग करून घ्या स्वतः. पण ते आज आलेल्याच आहेत. त्यांनी सुद्धा मला फोन करावा, की "का तुम्ही बसलेत या कार्यक्रमाला? तुम्हाला आधी ओंकार ध्यान करा म्हटलं होतं. ओंकाराने शुद्धी करून घ्या." तर हे पण मला सांगायचं आहे, की ग्रुपमध्ये जॉइनिंग करतानाच ऐकत नाही. पार्टिसिपेशन नंबर करणं ऐकत नाही आणि पर्सनल मेसेज करू नका तेच. परत आता मेंबरशिपचं पिरामिडची मेंबरशिप घेतली. न विचारल्याशिवाय घ्यायचीच नाहीये. विचारा तुम्हाला फायदा होणार असेल तरच मी घ्या म्हणणार आहे. बऱ्याच लोकांना घेऊ नका म्हणून मी सांगितलेली आहे. लक्षात घ्या. तर ते पिरामिडची मेंबरशिप असेल तर फोन करायचा, परमिशन घ्यायची, विचारायचं आणि मग घ्यायची. आता ते WhatsApp ग्रुपला जॉइन झाले की नाही बघा. देवी ध्यान तुम्हाला सांगितलं घ्या, पैसे देऊन घ्या. त्याच्यामागे हायर ऑब्जेक्टिव्ह आहेत. आत्तापर्यंत सगळ्यात जे कोर्स चालू आहेत, त्याच्यामध्ये देवी ध्यान हायर लेव्हलला आत्ता आलेला आहे. त्याचे ऑब्जेक्टिव्ह जे आपण सेट केले ते हृदय ओपनिंग, हृदयाच्या 6 क्वालिटीचे एक्सरसाइज. त्याच्यासाठी ते पैशाचं एक्सचेंज होतं. तर तरीसुद्धा ज्यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर देणग्या दिल्यात त्यांना मी देवी ध्यान तारीख एक्सटेंड करून दिली. हे बघा, जोपर्यंत तुम्ही देवी ध्यान पर्चेस करत नाही, तोवर तुम्हाला अनलिमिटेड येणार नाही. कारण देवी ध्यान अनलिमिटेड आहे. त्याला व्हॅलिडिटी ठेवलीच नाहीये. कारण काय आहे, की तुम्ही सतत करत राहू शकता, असं ते ध्यान प्रकार आहेत. आता याच्यामध्ये आपण एक्सरसाइज घेतलेली आहे. म्हणून मग देणगी देणाऱ्यांना मी डेट वाढवू शकले. कारण तिथून तुमचं जोवर लॉग इन स्वतःहून होत नाही, तोवर तो अनलिमिटेड डेट पडू शकत नाही. या काही गोष्टी टेक्निकल असतात, त्या समजून घेतल्या पाहिजेत. तर सुषमा आले मॅडमनी हात वर केले. बोला मॅडम. सुषमा मॅडम बोला. हा मॅडम, आत्मवंदन हां. मॅडम. आत्मवंदन. व्हिडिओ सुरू ग्रुपमध्ये करताय? सगळ्यांना आत्मवंदन. हां. हो मॅडम. बोला. बरं. बोला, बोला. मॅडम मला म्हणजे माझं ध्यान लागत नाही माझ्या हं, आजारपणामुळे, हं, पण तरी सुद्धा मी प्रयत्न करत असते हं. आणि ती ऊर्जा म्हणजे मला थोडा प्रॉब्लेम होतो श्वास घ्यायला ह्याला.
पण तरी सुद्धा मी खूप प्रयत्न करते व्हिडिओ आणि बंद करा. तुमचा अंधार आहे, काही उपयोगच नाही. बंद करा. बोला. फरक पडतोय मॅडम, मला जाणवते ते. त्याच्यामुळे मी प्रयत्न करत असते जेवढं जॉईन करायचं, जेवढी हं. ओंकार साधना करायची, आणि फरक पडलाय मला हे जाणवते. म्हणजे थोडी थोडी ऊर्जा आता लागते मॅडम. फरक आणि पडणारच छान. आहे. सगळं ओके होणार आहे. त्याच्यामध्ये वॉटर अफर्मेशन्स महत्वाचं आहे. जे काही चार्ज केले पाणी आपण आता ते दिवसभर प्या. स्वतः हो. दिवसभर प्या. इतर हंड्यात मिक्स करा. आणि तुम्ही दिवसभर मॅडम सारखं ते वॉटर अफर्मेशन्स करा दिवसातून 3-4 वेळा. फास्ट रिझल्ट्स येतील तुम्हाला. हो, आणि हो, ध्यान करते मी. लागत नाही आहे, हे तर सगळ्यांचंच होतं. प्रत्येकाचंच आहे ते. माझं सुद्धा आहे. माझं काही डोळे मिटले की लगेच लागतं का? असं काही नाहीये. त्या सिच्युएशनला, त्या ह्याला. त्यामुळे तो ध्यान आपण बसणं गरजेचं असतं 5 मिनिटं. आणि ज्यांना ध्यान लागत नाही त्यांनी हे करा. एक्झेल करा. मॅडम सुषमा मॅडम तुम्ही दिवसभर हे करा जेवढ्या वेळा शक्य तेवढं. एक्झेल हो. करा 2 मिनिटं आणि 1-2 मिनिटं बसा. ठीक आहे? आणि खूप मॅडम लगेच अजून तुम्हाला एक 4 सांगायचं होतं दिवसात मला. फरक पडणार आहे. 4 दिवसात मॅडम. हे हो, एक्झेल हो आणि मॅडम. शांत 2 मिनिटाचं करून बघा. बोला. हो, हो. आणि काल मॅडम ध्यान सकाळी ध्यान होतं. तर त्यावेळेस मला म्हणजे दोन्ही हात म्हणजे क्रॉस झालेत असं जाणवत होतं. म्हणजे दोन्ही ते, हात क्रॉस. म्हणजे मी सरळच ठेवले होते असे. ज्ञानमुद्रेत. तर पण मला असं ते जाणवत होतं ध्यान लागल्यावर, की हं. ते हे झालेत, क्रॉस झालेत म्हणजे. छान, छान. हे पहा आणि ध्यानामध्ये आपल्याला जसं-जसं हवं असतं ना, तसतसे बदल होतात शरीराचे. खूप काही होतं. मला तो ओंकार म्हणून घेतले जातात. मला वेगळं काही मंत्र असतात ते म्हणून घेतले जातात. शरीर हालतं हवं तसं. काही-काही मुद्रा आपोआप होतात ध्यानामध्ये, आसनं ध्यानामध्ये होतात. जशी तुमची सिच्युएशन शरीराची आहे, मागच्या जन्माची साधना आहे, त्याप्रमाणे हे सगळं होत जातं. तर यामध्ये अडकून मात्र काहीही राहायचं नसतं. कारण बऱ्याचशा सिद्धी मिळत जातात. जसं ऑटो रायटिंग मी तुम्हाला सांगितलं. ऑटो रायटिंग ही सिद्धी आहे. ते अडकवण्याचे प्रकार आहेत. मॅट्रिक्स आहे. मी स्टॉप केलं ऑटो रायटिंग. कविता झाल्या, कवितांचं पुस्तक झालं. ते मात्र मी कॉन्शियस लिहून दिलं. कारण त्यावेळेला मी खूप व्यथेमध्ये होते, दुःखात होते. मग ती अश्रूंची झाली फुले दवबिंदू. असं करत मी त्या कविता उमटून द्यायचे. माझं दुःख त्यातून बाहेर गेलं. पण या सगळ्या सिद्धी असतात. यात अडकवायचं नसतं. यात फुलून जायचं, पण तेच करत नाही राहायचं. नंतर लेखणी बंद केली मी. ऑटो रायटिंग होत होतं, नंतर मी बंद केलं. आणि हे सगळे जे काही आहेत हलणं वगैरे, काही आसनं, मुद्रा, याचं व्यसन नाही लावून घ्यायचं, की काल माझा हात हलला होता, आज काही नाही झालं, 10 दिवस झाले अजून काही नाही, असं काही नसतं. त्यावेळेला ती हात हलवून चित्तशक्ती आपली हात हलवून करते काय करायचं असेल ते. प्रत्येक शरीरातला कण अन् कण अन् सेल अन् सेल क्लीन्स होत असतो. आणि ही जी चित्तशक्तीची ऊर्जा आहे, ती तुम्हाला ध्यानातून मिळतीये. हं. अगदी थोडक्यात सांगायचं तर. कारण माझ्या पण 3 दीक्षा झाल्यात आणि मला सुरेशजी पण म्हटले, "तुम्हाला दुसऱ्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्याची शक्ती आलेली आहे." हे सुद्धा मी आता थोडं सांगते. ह्याच्यामुळे आणि जी आता ट्रिमंडस ऊर्जा चालू आहे, आपल्याला गाईड करतीये, ह्याला पण आपण कनेक्ट होतोय. या सगळ्यांचे जबरदस्त रिझल्ट तुम्हाला खूप फास्ट येतायत. तर हे लिहून ठेवा डायरीमध्ये तारखेसहित. जसं सुषमा मॅडम म्हटल्या, "काल हाताला लिहू द्या." अडकायचं नाहीये त्याच्यात, पण लिहा. हे हो, असे ठीक अनुभव आहे. लिहा. व्हिडिओ खाली टाका, तरच तुमचे ग्रो होणार आहेत. लक्षात घ्या. डोनेशन चालेल द्या मॅडम. म्हटलं होतं ज्यांनी आत्तापर्यंत दिलं नाही त्यांनी. किती लोकांनी डोनेशन दिलंय? फार कमी लोकांनी दिले. मोठ्या-मोठ्या अमाउंट दिलेल्या आहेत. त्यामुळे तेवढी रक्कम लगेच माझा जो संकल्प होता एका एप्रिलमधला क्रॉस होऊ देत हा आकडा, तो एकाच दिवसात क्रॉस झालेला आहे. पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन हार्डली 7-8 जणांचं आणि 3-4 जणांनी मोठ्या रकमा दिलेल्या आहेत. माझ्यावर नेहमीच कृपा करणारे लोकं आहेत. वेबसाईट उघडून बघा. फोटो झळकतायत त्यांचे. वेबसाईटवर टाकलेत का तर व्हायब्रेशन जास्त मिळावेत म्हणून. वेबसाईट आज जरूर उघडून बघा. आता ती अपडेट केली नाहीये. पण किती-किती अमाउंट लोकं देतात एका ह्याला आणि आपण किती देतो ह्याचाही विचार झाला पाहिजे. जेवढं द्याल तेवढंच मिळवाल. जेवढं द्याल त्याच्या पटीतच मिळणार. या गोष्टी लक्षात घ्या आणि द्यायचं भाव जास्त ठेवा. ज्ञान द्या. पैसे दिले पाहिजे तसं काही नाही. ज्ञान द्या. कामात मदत करा. इतरांना सगळं हे सांगा. ध्यान करा.
ध्यानाचं पण ज्ञान द्या. आता हे पण ज्ञान द्या. पृथ्वीवर काय चाललंय, काय होणार आहे, कामवालीपासून सुरुवात करा. हे पण द्यायचंच आहे. काहीही द्या तुम्ही. ज्ञान द्या. ज्ञानाचंही ज्ञान अमेझिंग आहे. अन्नदानाचं दान अमेझिंग आहे. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि स्वतःहून पुढे या सगळ्या गोष्टी करायला. धन्यवाद सुषमा मॅडम. राधिका तर मॅडम बोलायचंय का? मॅडम अजून एक मॅडम. विचारायचं होतं. हं. हॅलो हां, बोला. हॅलो हां, बोला. मॅडम, क्रिस्टल घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं क्रिस्टल मॅडम ते? तुम्ही घेऊ नका मॅडम. तुम्ही नका घेऊ. मला प्रत्येकाने विचारायचे क्रिस्टल घ्यायचा का नाही आणि मग घ्या. तुम्ही घेऊ नका. तुम्ही आता सगळ्यात महत्त्व फोकस करा. वॉटर चार्जिंग व्हर्टेक्स वॉटर जेवढ्या वेळा शक्य आहे दिवसभरातून तेवढ्या वेळा अफर्मेशन्स व्हर्टेक्स क्रिएट करायचं, प्यायचं आणि ही एक्सेल क्रिया 2 मिनिटाची जेव्हा जमेल. उभा आहे, स्वयंपाक करताय, काय फक्त पोट खाल्लेलं नकोय. करा. ठीक आहे, तुम्हाला चालेल मॅडम. 4 दिवसात रिझल्ट येणार आहे. खूप फरक ट्रिमेंडस पडणार आहे, मी तुम्हाला सांगते. चालेल क्रिस्टल मॅडम, नका घेऊ धन्यवाद मॅडम. तुम्ही. नका, क्रिस्टल नका घेऊ. धन्यवाद बरं मॅडम. अजून राधिका मॅडम बोला. हो, हो मॅडम. हं. आत्मबंधन मॅडम. हां, अ, बोला. क मी म्हणजे संकल्प तर प्रत्येक प्रतिपदेला लिहितेच आहे. हं, बऱ्यापैकी 80% संकल्प माझे पूर्ण झालेले आहेत. एक महत्त्वाचं हं, म्हणजे अ, अ, या वर्षामध्ये मोठा माझा संकल्प होता, की माझी मुलगी कोरोनामध्ये तिचं शिक्षण थोडंसं अपूर्ण राहिलं होतं मेडिकलचं. ते पूर्ण हं. झालेलं आहे आणि तिने छान. डिग्री फर्स्ट क्लासमध्ये मिळवलेली आहे. मस्त. आणि ती हां आणि तिच्या घराचं एक काम थोडं म्हणजे चालू होतं. ते पण आता पूर्ण झालेलं आहे. तिचं स्वतःचं घर झालेलं आहे. आणि मोठी छोटी मुलगी जी आपल्या कोर्सला जॉइन होती गौतमी, तिचं तर म्हणजे आपले क्लासेस करून तर खूप खूप छान देवी ध्यान केलेलं आहे. योगा क्लासेस केलेले आहेत प्रेग्नन्सीमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या डिलिव्हरी नंतर तिच्यासाठी त्याचा विचार होता की आपण घर घ्यावं. तर तो पण संकल्प मी माझ्या डायरीमध्ये लिहिलेला होता, की तिचं लवकरात लवकर तिला जसं पाहिजे तसं घर तिला मिळावं त्या एरियामध्ये. तर तो पण त्यांनी विचार केलेला आहे आणि टोकन अमाउंट पण तिच्या घराची तिने भरलेली आहे. खूप आनंदाची बातमी माझ्यासाठी हे. आणि दुसरं म्हणजे तिचं मेडिकलचं शिक्षण माझ्या मोठ्या मुलीचं झाल्यानंतर ती आता म्हणजे प्रेग्नन्सीचं तिने आम्हाला आनंदाची बातमी दिलेली आहे. असे खूप काही छोटे-छोटे संकल्प होते. ते पण हे अगदी तुम्ही किती उशिरा सांगतात. नाही मॅडम मी आत्ताच काल नाही, नाही, नाही. काल मी बोलायचं होतं, पण आपला वेळ थोडंसं हे होत होतं, की नाही, त्याच्यामुळे प्रत्येक मला वेळेला तुमची ही अडचण असते. राधिका नाही मॅडम तुम्ही इम्प्रूव्ह होणं फार गरजेचं आहे. मी एवढंच सांगते. तुम्हाला रिझल्ट येतात खूप, पण तुम्ही खूप उशिरा सांगता आणि प्रत्येक वेळेला मग काहीतरी वेळेचं बोलता. तर असं करू बरं, नका. बरं स्वतःवर मॅडम. रिफ्लेक्ट करा आणि हे तुम्ही सांगत चला, ग्रुपमध्ये सांगत चला. कार्यक्रमात सांगायला पाहिजे नसतं की नाही, ग्रुपमध्येही सांगा. तुम्ही लवकर सांगत नाही. आता दीपाली मॅडमनं बोलवल्यावर तुम्ही सांगता. तर थोडंसं मला असं वाटतं तुम्ही नेहमी उशिरा सांगता. तर थोडं रिफ्लेक्शन ओके. करा. सॉरी मॅडम आणि आणि आता छान न्यूज आहे आणि मुलींचं तुमचे अभिनंदन, तुमचं अभिनंदन. आणि मॅडमच्या मुलींनी देवीध्यान केलेलं आहे आणि सुंदर रिझल्ट आलेले आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी जे प्रेग्नंट वुमन्स आहेत त्यांना जरूर देवीध्यान रेकमेंड करा. फक्त कुंडलिनी ध्यान सोडून बाकीचे 4 ध्यान प्रकार करायचे आहेत. अजून काही बोलायचं मॅडम राधिका मॅडम? हां, हो, हो, हो हां. मॅडम, मॅडम. हं. तर तुम्ही माझ्या मुलीच्या लॉगिन वरून ते देवी ध्यान मला ओपन करून दिलं. पण तिचं काही असं ते बाळामुळे तिला म्हणजे ताई म्हणाली, "काही मला थोडंसं वेळ दे. मी परगावी आहे आणि मग तुला सगळं सांगेन." पण मला असं खूप इच्छा होत होती, की माझी मुलीचा पाडव्या दिवशी वाढदिवस होता, की मला केवळ देवी ध्यान परत करायला मिळावं आणि ती प्रेग्नंट आहे. देणगीचं महत्त्व मला माहीत आहे. त्याच्यामुळे मी तिच्या नावे अगदी खूप छोटीशी अमाउंट असू दे. अमाउंट दिली. छोटी-मोठी नाही, एवढं नाही. महत्वाचं नाही. देणं महत्वाचं आहे. मी हो. का असं बोलले? कारण खूप कमी लोकांनी देणग्या दिल्या आणि थोडंसं उदात्त मनाने जेवढे फायदे झाले त्या प्रमाणात द्यावं असं मला वाटतं. आणि आणि मला दुसरं महत्वाचं तुम्ही खूप घाई केली राधिका मॅडम, हो की मॅडम. कार्यक्रमाला म्हणजे तुमचं डेट एक्सटेंड मी केलीच. स्वतःहून हो, काल केली. हो काल मी मॅडम. हो, दिवसभर हो. त्या ह्याला होते, रजिस्ट्रेशनला होते तुम्हाला सांगते. आणि आणि मला रजिस्ट्रेशनवरून संध्याकाळी आले आणि मग काही लोकांनी देणग्या दिल्या, पण अजिबात वाच्यता केली नाही. मग देवीध्यान एक्सटेंड करा वगैरे अजिबात नाही. फक्त तुम्ही हं, आणि अजून एकीचा मेसेज होता, पण ठीक आहे. मी रात्री लगेच बसून एक्सटेंड केलं त्याला. मग मिस्टरांना घ्यावं लागतं कोणाच्या देणग्या आहेत, काय आहेत. तर हं, थोडंसं पॉज किंवा टाकून देत चला ॲडमिनवर.
पण मला सुद्धा माझे सुद्धा पर्सनल असतातच ना कामं. त्यामुळे प्रत्येक क्षण मी जरी विहंगमला देत आहे, प्रत्येक क्षण लक्षात ठेवा. सध्या आणि तरी. खूप खूप हेक्टिक माझं शेड्यूल चाललंय या कामासाठी. हां, आणि बोला. अजून एक सांगायचं म्हणजे हं. देणगीचं काही एवढं असं खूप असं माझ्या हे मनात आलं आणि मी लगेच ते माझ्या सुनेकडून ते करून घेतलं मी आणि तिच्या नावे दिलं. तिचा काल त्या दिवशी वाढदिवस होता पाडव्याच्या दिवशी आणि दुसरं म्हणजे मग काल लगेचच असं आम्ही चर्चा करत होतो. त्यावेळेस माझा पुतण्या म्हणाला की काका आपल्या तालुक्याला अनुदान आलेलं आहे शेतीचं नुकसान भरपाईचं. तर काकूच्या नावावर शेत आहे तर तुम्ही तो फॉर्म भरून घ्या. काही अमाऊंट सरकारतर्फे तो मिळत असेल तर ठीक आहे. म्हणजे अजून तो प्रोसिजर चालू आहे. पण लगेचच त्यांनी सांगितलं की बाबा असं काही किती छान न्यूज आहे बघा. आणि हो काल याच्यावरचं हे जे आहे ना काहीतरी टॅक्स का काय ते पण कमी केलंय. काल हो मी ते कमी केलंय. त्या ह्याच्यात वाचलं हे. ह्याच्यावरचं त्यांनी काही अजून माफ केलंय तुम्हाला फी वगैरे. हो तो तर एक म्हणजे त्यांनी हिंट दिली की काका तुम्ही हे बघा होतंय का. माझ्या मिस्टरने लगेच त्याची प्रोसिजर सुरू केली कालच आणि ते एक माझ्यासाठी खूप छान अनुभव होता की बाबा आपण एवढं मॅडम, देणगी राधिका मॅडम हे लिहून ठेवा. हो कारण हे मॅडम. बघा आता तुम्ही जे म्हटलात आणि ह्यांनी पण डॉक्टर दीपाली मॅडम म्हटल्या, की मी देणगी दिली आणि बँकेत रिटर्न अमाउंट आली. कुठून आली माहिती नाहीये. तर या गोष्टी लिहून ठेवा तुम्ही. कारण ना या लिहून ठेवल्या कीच ग्रो होणार आहेत. तुमच्या लक्षात येईल, की सगळं रहस्य व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सीमध्ये आहे. आणि ज्यावेळेला आपण लिहितो, ज्यावेळेला लोकांना सांगतो, ज्यावेळेला मोठ्या नेटवर्कवर सोडतो, त्यावेळेला व्हायब्रेशन्स वाढतात. त्याला एनर्जी मिळते आणि यामुळं तुम्हाला अजून तुम्ही ब्रह्मांडातनं अट्रॅक्ट करता. नेचरमधून अजून अट्रॅक्ट करता. म्हणजे मग तुम्हाला दिलं जातं, कोणी देणारं नसतं. आपणच आपल्याला देत असतो. मग कसं देत असतो आपणच आपल्याला? तर मी आता डायरीत अनुभव लिहिला. मग माझा ब्रेन झोपेत विचार करणार, "अरे चला, हे एक चांगल्या लाँग टर्मच्या कप्प्यात टाका. हे शॉर्ट टर्मच्या कप्प्यात टाका." मग हे लाँग टर्मच्या कप्प्यात गेल्यामुळं मेंदू सगळ्या सूचना देत असतो ना शरीराला. मग शरीरात सिक्रेशन्स होतात ना. देणगीने सुद्धा हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतात. पहिल्या भागामध्ये सगळं मी केमिकल सांगितली, केमिस्ट्री सांगितली देणगीची. हॅपी हार्मोन जे सिक्रेट होतात, त्यामुळं अजून आणि अजून काय-काय होतं. शरीरात तर होतंच, ऑरामध्ये होतंच. पण अजून आपण सगळं ते अट्रॅक्ट करतो आणि देणगीचं जे इंटेन्शन आहे, त्या इंटेन्शनवर ते केमिकल्स किती स्रवतात, कुठले स्रवतात, हे सुद्धा आपण बघतो. त्याच्यात तुम्हाला हेही दाखवला रिसर्च, की ज्यावेळेला इन्कम टॅक्स सूट किंवा माझं कसलंही इंटेन्शन काहीच नाही. फक्त ज्याला मी देतोय त्याच्या भल्यासाठी इंटेन्शन किंवा अजून इंटेन्शनच नाही, अशा ह्यांना जास्त रिझल्ट्स आलेत रिसर्चमध्ये. हे पण तुम्हाला तिथे खूप मी एक्सप्लेन केलंय. सायंटिफिक एक्सप्लेन केलंय. रिसर्च एक्सप्लेन केलाय. तर हे आहे, शास्त्र आहे आणि आपणच अट्रॅक्ट करून घेत असतो. म्हणून लिहिणं महत्वाचं, डायरीमध्ये लिहिणं महत्वाचं. फर्स्ट स्टेप तारीख सकट आणि जे काही योगायोगाचं आहे, की बाबा हा योगायोग आहे का? हा योगायोग नसतो. हे आकलन होणं म्हणजे हायर चेतनेत जाणं, हायर जाणीव होणं. जाणीवच आहेत ना, चेतना म्हणजे काही जाणीव. आणि मग ग्रुपवर टाकायचा, व्हिडिओ खाली टाकायचा आता. ह्याच्यामुळं काय होणार आहे, हायर फ्रिक्वेन्सीला तुम्ही जाणार आहात. बरं त्या तुमच्या कमेंटला काही लाइक मिळालं तुम्हाला लगेच कळणार आहे. परत तुम्ही त्याच फ्रिक्वेन्सीला जोडले जाणार आहात. कारण ग्रुपवर आपण लाइक, शेअर काही द्यायचं नाही म्हणतो. ग्रुपवर तुम्ही बातमी टाकली, नाही मी करून देत लोकांना. कारण मग किती कम्युनिकेशन अजून होईल. एवढंच कम्युनिकेशनमध्ये किती तुम्ही समजून घेता. म्हणून व्हिडिओ खाली कोणाला त्रास नाही. बघणारे बघतील ना, बघणारे नाही बघणार. आणि कमेंट बघा, नूतन मॅडमची कालच्या ओंकार ध्यानाच्या व्हिडिओ खाली हे जे टेक्निक आहे पॉवरफुल ध्यानाचं 11 नंबरचं, त्याची कमेंट बघा अतिशय सुंदर आहे. नूतन मॅडम असतील तर तुम्हाला सांगते, नूतन मॅडम तुम्ही आज काय झालंय सांगा. कालचं ठीक आहे. आज ऑब्झर्व्ह करून मला सांगा काय झालंय. ट्रिमंडस त्यांनी पुढे गेलेलं आहे. बारीक ऑब्झर्व्ह करा शरीराचं. एवढ्याशा 2 मिनिटांनी. तर ह्या जरूर कमेंट वाचा. काही लोकं खूप सुंदर लिहितायत. हां, मला दीपाली मॅडमचं तुम्हाला सांगायचं होतं. तर दीपाली मॅडमना मॅगझिन कमिटीत मी मेसेज टाकला होता, की मला मॅडम तुमचं खूप छान वाटला. अनुभव तुम्ही जो लिहिलेला मला खूप आवडला. तर बघू त्यांनी काय उत्तर दिलंय बघा.
मॅगझिन कमिटीतच त्यांनी रिप्लाय दिला आणि मला हे सगळ्यांना वाचून दाखवायचं कारण हे फार महत्वाचं आहे. हे बघा, दीपाली मॅडमना मी म्हटलं, "दीपाली मॅडम तुम्ही अनुभव कथन खूप छान लिहिले आहे. मला फक्त तुमचेच आवडले." त्यावेळेला तर मला फक्त त्यांचेच आवडले. क्वालिटी पॉइंट्स आहेत. तेही तुम्हाला सगळ्यांना वाचा म्हटले 8 दिवसाच्या प्रोग्राममध्ये. त्यांनी मला उत्तर काय दिले हे जास्त महत्वाचं आहे. "मॅडम तुम्ही इन्स्पिरेशन आहात आमच्यासाठी. तुमची ऊर्जा आम्हाला मोटिव्हेट करत असते." हे तर जाऊ द्या, हे तर तुम्ही सगळेच लिहिता. पुढं काय लिहिलंय ते फार महत्वाचं आहे. "सुलक्षणा मॅडम, नीता मॅडम, मनीषा मॅडम, नूतन मॅडम, सुचेता मॅडम, अजून बऱ्याच जणी. दे हॅव सेट देअर एक्झाम्पल्स बिफोर अस. व्हेरी प्युअर सोल फॅमिली इज देअर." आता टाइप करतानाच भरून आलंय मॅडम. खूप योग्य मार्गावर, योग्य मार्गदर्शन खाली आहोत. आम्ही खूप खूप ग्रॅटिट्यूड तुम्हाला आणि सर्व ग्रुप एनर्जीला, जिने नेहमी सर्वांना पुढे येण्यासाठी पुल करत आहे, पुश करत आहे. तर इतकं सुंदर त्यांनी लिहिलंय सुलक्षणा मॅडम, नीता मॅडम, नूतन मॅडम, मनीषा मॅडम. बघा म्हणजे ह्या नवीन साधक आहे. दीपाली मॅडम काय आता नंतर ऍक्टिव्हेट झाल्या. आधी जॉईन झाल्या होत्या पण गॅप पडला. ह्यांना काय सेट होतंय? कोणाचं एक्झाम्पल सेट होतंय? बऱ्याच जणांचे अनुभव, बऱ्याच जणांच्या ऊर्जा. तुम्हाला माहिती नाही पिरॅमिडची मेंबरशिप मी काही लोकांना दिलीये. कारण मलाही कळतंय कोण काय करतंय. लक्षात घ्या. मी काही इथे याला बसलेली नाहीये. त्याच्यामागे काही-काही वेगळे-वेगळे ऑब्जेक्टिव्हज असतात. काही लोकांना हे देऊनच कोर्स करायला लावलेला आहे. हे दिल्यानेच त्यांना तो फायदा होणार आहे त्या लेव्हलचा. असे काही आहेत गणित असतात. तर या गोष्टी ज्या दीपाली मॅडम लिहिलेल्या अजून काल त्यांनी खूप छान म्हटलेले मला आता आठवत नाही. आठवलं की मी बरोबर सांगेन. म्हणजे एकाच प्रोग्रामला बसतात लोकं. एकच हे आहे, पण चेतना बघा ना आणि अनुभव कथन जर वाचलं 8 दिवसाचं तर अमेझिंग त्यांनी एक्झॅक्टली काय घ्यायचंय ते घेतलेलं आहे. आपण डायमेन्शनमध्ये फिरून आलो हा अनुभव महत्वाचा नाहीये. लक्षात घ्या. तर ही वाक्य अजून 8 दिवसाचा कोर्स बंद करायचा नाही अजून. त्याच्यावर खूप अजून 8-10 दिवस तरी चालणार आहे मी हिमालयात जाईपर्यंत. आणि अजूनही ते ॲब्सॉर्ब करा. अजूनही नोट्स लिहायला बसा मी सांगते त्या कोर्सच्या. खूप अफलातून कोर्स झालेला आहे. आणि हे नोट्स काढा, नोट्स काढा. मला काय वाक्य लक्षात ठेवायची. बरं त्याची वाक्य, त्याचं इंटेन्शन, त्याचं ऑब्जेक्टिव्ह दुसऱ्या कार्यक्रमांना मिक्सअप करू नका. देवी ध्यान आता पूर्ण वेगळ्या ऑब्जेक्टिव्ह खाली चाललाय. देवी ध्यान फक्त हार्ट ओपनिंग, फक्त हार्ट ओपनिंग. म्हणजे फक्त आपण लवच्या व्हायब्रेशनला येण्यासाठी. मग 6 व्हर्च्यूज ऑफ हृदय काय आहे? पहिलं ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड द्या, ग्रॅटिट्यूड. म्हणजे द्यायचं म्हणजे नुसतं शब्दांनी नाही द्यायचं, तर कृतीतनं द्यायचं, की जसं डोनेशन द्या. खूप कार्यक्रम केले विहंगमचे, फायदा झाला. डोनेशन द्या. हे ग्रॅटिट्यूडचा एक मार्ग. दुसऱ्या काही व्यक्ती तुम्हाला सांगितल्यात, आयुष्यात कोणाला रागवलंय, कोणाची भांडणं झाली आहेत, त्यांना काहीतरी गिफ्ट द्या. फोन करा बोलत नसाल किंवा काय असं हे करा. ग्रॅटिट्यूड कृतज्ञता. नंतर काय सांगितलेलं आहे क्षमा. क्षमा कोणाची मागायची? सगळ्यांची. ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय, ज्यांनी आपल्याला छळलेलं आहे, ज्यांनी आपल्या संसारात विष कालवली आहेत. बरेच असतात ना आपल्या नोकरीच्या ठिकाणी त्या सगळ्यांना क्षमा. आणि मग बघा काय होतंय ते. क्षमा दिल से म्हणजे पुढं आलं तरी लगेच विसरायचं. माझं असं आहे बघा, मी तुम्हाला किती रागवलं तरी मी लगेच विसरून जात असते. हे पाहिजे. तर त्यांना नुसतं म्हणू नका, नुसती गिफ्ट देऊ नका, नुसतं फोन करू नका. तर दिल से पुढं आल्या-आल्या लगेच मिठी मारालाच. आणि मग अमेझिंग गोष्टी हे 6 व्हर्च्यू टाकलेले आहेत. त्याच्यातला रिलेटेड देवी ध्यानात जे वाक्य आठवतंय किंवा रेझोनेट होतंय, ते वाक्य घ्यायचंय. नुसती देवी ध्यानातली वाक्य घ्यायची नाहीत, नुसती त्या हृदयाचे गुणही घ्यायचे नाहीत. आणि मग रोज आठवडाभर हे ध्यान करताना ते सबकॉन्शियसमध्ये पेरलं जाणार आहे. असं ते देवी ध्यानाचं ऑब्जेक्टिव्ह सगळ्यात अल्टिमेट हृदयाचा जो आतला सिक्रेट कप्पा आहे तो ओपन करतोय आपण. आणि ह्याने आपण अजून हायर चेतनेत जाणार आहोत. प्रेमाच्या व्हायब्रेशनमध्ये जाणार आहोत. जे अल्टिमेट व्हायब्रेशन आहे. तर ठीक आहे चला सगळ्यांना धन्यवाद. अजून कोणाला काही बोलायचं मॅडम नसेल तर मॅडम मला बोल एक हां, बोलायचं होतं अजून. बोला, बोला. अ, हां. अ, माझं ग्रंथ लिखाण चालू आहे. मुलीच्या डिलिव्हरीमुळे माझं ते निम्मच झालं होतं.
आणि मी बर पुन्हा एकदा प्रतिपदेला संकल्प लिहिला की मला ते पूर्णच करायचंय दास नवमीपर्यंत. तर हा अगदी त्या डिलिव्हरीच्या पिरियड मध्ये माझ्या इतका गुडघा दुखायचा, मी सगळे ते ओंकार ध्यान वगैरे करायची, पण असं मांडी घालून मला बसता येत नव्हतं. कसं सेकंड फ्लोअरला हे असल्यामुळं, तिची रूम असल्यामुळं खूप असं गुडघा वगैरे दुखायचा माझा वर खाली करून. तर तो क्लास जॉईन केला, बाकीचे सगळे हे करत होते मी. त्याच्यावर एक असं संकल्प केला की मला पूर्ण करायचं आहे. तर अक्षरशः मी 7 ते 8 तास आता रोज लिहायला बसते आणि 75 पानं फक्त माझे लिहायची राहिलेली आहेत. ते मी आठवड्यात सहज पूर्ण करू शकते. असं म्हणजे एवढं मला आत्मविश्वास झालेला आहे की आता ते संकल्प माझा पूर्ण होत आहे. ते पण मला असं मला सांगावंसं मग एक वाटते. सांगायचंय मॅडम, तुम्हाला वाक्य चुकलेलं आहे तुमचं. हा. पूर्ण करायचं आहे नाही, माझं पूर्ण झालेलं आहे. माझं लिखाण पूर्ण झालेलं आहे, असं लिहिलं पाहिजे. झालेलं, संक झालेलं वर्तमान काळात वाक्य असं पाहिजे. माझं लिखाण पूर्ण झालेलं आहे. नाही तो दुसरं संकल्प. दुसरं असं कुठलीही छोटी गोष्ट करताना त्याचे इंटेन्शन पेरले गेले पाहिजे. की जसं आता मला लिखाण पूर्ण झालं पाहिजे, पण त्या लिखाणाचे काय इंटेन्शन्स आहेत ते तुम्ही लिहिले का? ते पण लिहिले पाहिजेत ना. का तुम्हाला हे लिखाण करायचं आहे? हे लिहिणं गरजेचं आहे. मी जसं सांगितलं इकडचं काडी तिकडं उचलली जात नाही विश्वातल्या संकल्पाशिवाय. भिंतीवरचं कॅलेंडर सुद्धा जे हलतं ना, ते काहीतरी कोणाचा तरी संकल्प असतो म्हणून हलतं. एवढं महत्व आहे. आयुष्यात जे काही घडतं त्यालाही खूप इंटेन्शन्स आहेत. तर एकही छोटी-छोटी गोष्ट करायची. मला का करायची आहे? जसं मी तुम्हाला कालचं माझं फ्लॅटचं उदाहरण दिलं, तुम्हाला सांगते एक वेगळा अननोन ड्रायव्हिंग फोर्स आहे ते करण्याला. कारण मी सारखे माझ्या माझ्या मनाला क्वेशन विचारायचे, काय इतकी खरंच गरज आहे काय? पण ठीक आहे, पण त्याच्यात मला एक कळलं, की खूप काही सिक्रेट गोष्टी आहेत. त्या मी नाही तुम्हाला अजून मला अजून अवेअरनेसमध्ये माझ्या आल्या नाही. पण मला एवढं कळतंय, काहीतरी खूप को मोठा हेतू आहे त्या गोष्टीमागे. थोडी-थोडी हिंट आलीये, पण ती जी हिंट मी तुम्हाला सांगितली, तर मला त्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या नाहीत. मी नेहमी चांगल्याच गोष्टीवर फोकस करते. पण येईलच वेळ, सांगण्याची वेळ येईलच, की अरे चला हे इंटेन्शन होते म्हणून तेही झालं. माझे तर मी होतेच इंटेन्शन, पण परत ध्यानात घेऊन आपल्याला विचार करायचा असतो, तो तुम्ही करा राधिका मॅडम. खरंच मला हे लिखाण करायचंय का? का करायचंय? काय मला साध्य करायचंय? कारण बघा मला सुद्धा पुस्तक लिहायचं होतं, सुदर्शन पिरॅमिडची यशोगाथा. माझं खूप हे होतं. मला तर ध्यानामध्ये दाखवलं होतं पहिलं पिरॅमिडचं चित्र डिझाइन जसं आलं, तसं कुठल्या कॉर्नरमध्ये मी बसून ते लिखाण करणार आहे, रिसर्च करणार आहे, हे पण आलं होतं. आणि पुस्तक पब्लिकेशन करून सगळ्यांना बोलवायचं होतं. पण जेव्हा मला हे पृथ्वीवरचे बदल कळले, त्यावेळेला मी ते थांबवलं. आणि प्रत्येक गोष्ट मी ध्यानातून 3दा 4दा घेत असते. मला हे खरंच करायचंय का? का करायचंय? इंटेन्शन काय? तसं तुम्ही स्वतः ध्यानामध्ये बसा आणि का मला हे लिखाण रोज 7-8 तास तुम्ही लिहिणार आहात, एवढी एनर्जी देणार आहे, पण काय साध्य होणार आहे? कशासाठी लिहायचंय? हे लिहा, नोट डाउन करा त्या 10 गोष्टी. तर ते लिखाणाचा उपयोग होणार आहे. नाहीतर हो मॅडम, झालं मी लिखाण झालं असं नको. नाही नाही, मी लिहिलेलं आहे आणि माझं ते पूर्ण झालं की मी असंच म्हणजे आपल्या कार्यक्रमामधून त्याच्या मागचं काय हेतू होता हे मी तुम्हाला सांगेन. हां. पुढचं. तर ते आणि तुम्ही आकडे घालून लिहा. हो इंटेन्शन्स मॅडम, आकडे हो घालून मॅडम, लिहा. हां. हो मॅडम. ते आणि सांगायचंय. ठीक आहे. प्रचंड ऊर्जा होती मॅडम माझ्या, म्हणजे अगदी हं. मांडी घालून मी लिहिते. हे खूप माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि दुसरं मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की आता माझी मोठी मुलगी जी प्रेग्नंट आहे, तिला देवी ध्यान किंवा ध्यानाच्या ह्याला तिला म्हणजे जॉईन करायचंय. तर तिला मी म्हणजे त्या सांगू गौतमीच्या शकते. लॉग इन वरनं करू देत ना, असं काही नाहीये. मी सांगितलंय कुठलाही नाही नाही मॅडम. मेंबरशिप हो, हां. आणि प्रेग्नंट 4था महिना आहे तिला, तर ते करूच शकते का? देवी ध्यान किंवा इतर हो, दुसरे ध्यान हो. करू शकते का? करू शकते करायचंच का? आहे, करू शकते का? करायचंच आहे. फक्त कुंडलिनी नाही करायचंय. अहो, काय तो बरं मॅडम. अमेझिंग सोलवर हे होणार आहे. मी तुम्हाला अं, सांगितलं ना, विपश्यनेला सुद्धा प्रेग्नन्सीच्या आधी लोकं आले होते. की शरीरात बीज टाकण्याच्या आधी, रोवण्याच्या आधी शरीर सगळं शुद्ध करून घेऊ आणि त्या बाळावर, त्या गर्भावर सुद्धा विपश्यनेचे संस्कार घडू, की बाबा दुःख हे असं पचवायचं आहे. किती छान विचार होते बघा. आणि आणि आता तर विपश्यना म्हणजे किती खाणं-पिणं बंधन सगळं
4ला उठणं, हे करणं. प्रेग्नन्सीत बायका आल्या 3ऱ्या महिन्याच्या, 4थ्या महिन्याच्या. उलट हे राइट टाईम आहे मॅडम. हो आणि हां. मी तिच्या मोबाईलवरून लॉग इन करून तिला तिच्या ह्याच्यावर करता येईल मॅडम. मी वाटल्यास तर ते तिला सांगेन मी. माझं लॉगिन स्वतःचा वापर किंवा तिच्या ह्याच्यावर मग नाही तुमचं परचेस नका करू, गौतमीचं करा. मॅडम कारण ती बघा काय होतंय, तिचं ना हां. थोडंसं प्रॉब्लेम झालाय मोबाईलचा. त्याच्यामुळे तिचं ते लॉगिन येत नाहीये. म्हणून मी माझं स्वतःच्या ह्याच्यावरनं मी देवीध्यान हे केलं. तर ते अहो देवीध्यान मॅडम, बघा गौतमीचं लॉगिन तिच्याच मोबाईलवरनं करायचं असतं असं नाहीये. दुसऱ्या तिला कोणाच्याही लॉगिनवरनं चालतं. आठवत नाहीये मॅडम तिला तो पासवर्ड. त्याच्यासाठी मी हे केलेलं त्याचं. कारण तुम्ही हे बघा, तुम्ही आता कोर्स करणार आहात. तुमच्या ह्याच्यानं मुलीने करणं. मग तो वेबसाईट फेकून देईल तुम्हाला. तो बरं, फार बरं. ऑब्झर्वेशन आहे. एकाच वेळेला तिला तुम्ही करू दे का मॅडम? हां? तिच्या नावाने पैसे भरू दे का तिच्या हो, मॅडमच्या भरू दे ह्याच्या की. बरोबर. मग गौतमी जास्तच चांगलं होईल. हे बघा, हां, मग तिच्या नावाने हां, तिने पैसे भरले, तर तिच्या ऊर्जेने ती घेतीये. हे हां, अजून त्याच्यामुळे रिझल्ट वाढणार आहेत. हं. आणि फक्त काय प्रॉब्लेम होतो ना, वेबसाईटला 2 डिव्हाइस वापरणं, 2-2 व्यक्तींनी करणं, हे वेबसाईट नाही, नाही, हे नाही. करते. हो. हां. मग तिला मी आज हे करते म्हणजे ती सांगते ती हे करायला परचेस करायला तिला. आणि दुसरं म्हणजे मी 2-3 दिवस झाला ह्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये ध्यान करू दे का म्हणून तुमच्या पर्सनल ह्याच्यावर पाडव्या दिवशी मेसेज टाकला होता. आणि काल पुन्हा मी झोपताना असं केलं की आज मी मॅडमला विचारते. नाही, मी म्हणजे तुम्ही तर बघतच नाहीये. पर्सनल नाही मेसेज पाहिलेलं नाही. जास्त बघत नाही. नाही काय 1-2 हो, बघितले, हो 1-2 मॅडम. बघितले तेच आता बोलून दाखवले, की काही शंका पण आहेत, हां. काही अनुभव सुद्धा आहेत. तर बरेच मेसेज आहेत. मी उघडलेच नाहीत आणि मी उघडणारच नाही आता माझ्या या नंबरवरचे. कारण हो खूप मॅडम. माझं वेळ खूप जातो आणि जेव्हा कोणी ते दोघं-तिघं बघतील त्याला उत्तर मिळेल. नाहीतर मी केव्हा बघेल तेव्हा. मी दिवसातनं एकदाच बघणार आहे तो. कारण फार चालेल वेळ मॅडम. चाललेला आहे. थँक धन्यवाद यू मॅडम. राधिका मॅडम. हो. हं. खूप छोटे-छोटे आज अनुभव अगदी आनंदात देणारे आहेत माझ्यासाठी. येऊन जसं आता ध्यानाला तुम्ही जोडले ग्रुपवर तसं. टाका जरा सगळे अनुभव. एका हो एका मॅडम. वाक्यात लिहा. 1, 2, 3 एवढं लिहा आणि हो. ग्रुपवर टाका. हं. हो ठीक आहे. मॅडम. हो मॅडम. धन्यवाद. चालेल. धन्यवाद. अजून चला आता गुड डे जरा वेळ झालाच आहे.